माझा हा मंत्रिपदाचा आहे तिसरा टप्पा. माझा मंत्रिपदाचा आहे तिसरा टप्पा, म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे मानण्यासाठी गप्पा. ठीक आहे, तर आपण सगळे मित्र आहोत, पत्रकार तर आपण आहोतच आहोत. पत्रकारापेक्षा आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत. आणि समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी आल्यापासून आपल्या सर्व पत्रकारांचं सहकार्य मला मिळालेलं आहे. माझी लिडरशिप वाढवण्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांचा तर सहभाग आहेच आहे. जे सगळे पत्रकार आहेत, त्या पत्रकारांनी माझ्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी, माझी ओळख साऱ्या महाराष्ट्राला आणि देशाला करून देण्यासाठी माझ्या पाठीच्या उभे राहिला. माझ्या अनेक बातम्या छापल्या आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये माझी ओळख झाली. आणि आज नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे. कॅबिनेट मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा होती, पण त्या ठिकाणी अनेक मित्रपक्ष आहेत ज्यांचे 16 खासदार आहेत, 12 खासदार आहेत, 7 खासदार आहेत, 9 खासदार आहेत, 5 खासदार आहेत. तर अशा सर्व लोकांना ऍडजस्ट करायचं असल्यामुळं मला कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकलं नाही. पण नरेंद्र मोदींनी जी जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. गेल्या 8 वर्षापासून मी मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि देशभरामध्ये माझा संपर्क मी वाढवलेला आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये माझा एक उमेदवार असा लढला लोकसभेला, त्याला 1,35,000 मतं मिळाली आणि टक्केवारी त्याची 17% आहे. त्यामुळे सध्या माझा पक्ष 2 राज्यामध्ये रिकग्नाइज पक्ष झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये रिकग्नाइज माझा पक्ष करायचा असेल तर आरपीआयला 2 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती आणि शिर्डी आणि सोलापूर जागा द्या अशी आकडे मागणी आपण बीजेपीकडे केली होती. पण महायुतीकडून काही आपल्याला जागा देण्याचा विचार झाला नाही. पण रिपब्लिकन पक्ष जो आहे हा मोदींच्या सोबत आणि एनडीए सोबत असल्यामुळे आमची नाराजी बाजूला ठेवून आम्ही मैदानामध्ये उतरलो आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये 40पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती. सुरुवातीला तर आमचा प्रयत्न होता की 45+ जागा आमची निवडून येतील, पण आम्हाला फक्त 17 जागांवरती समाधान मानावं लागलं. आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की संविधान बदलणार ही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यात आली. मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दलित मतदारांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार आहे. मोदी पुन्हा प्रधानमंत्री झाले आणि त्यांना 400 जागा मिळाल्या तर हे संविधान बदलते अशा पद्धतीचं ब्लॅकमेल हे इंडिया आघाडी करून करण्यात आलं आणि त्याचा मोठा फटका या निवडणुकीमध्ये आम्हाला इंडियाला बसलेला आहे. जागा जरी कमी आलेल्या असल्या तरी महाराष्ट्रामधलं जे मतदान आहे ते जवळजवळ मागे पुढे मतदान आहे. मतदानाची आकडेवारी जी आहे, महाविकास आघाडीला मिळालेलं मतदान आणि महायुतीला मिळालेलं मतदान त्याच्यामध्ये फारसा फरक नाही, काय थोडा फरक आहे. तर आता विधानसभेला जर आपणाला सत्ता आणायची आहे त्यासाठी दलित मतदारांना आपल्या बाजूला वळवण्याची स्ट्रॅटेजी महायुतीची असली पाहिजे.
अल्पसंख्याकांची जी मतं आहे ही मतं सुद्धा आपल्या बाजूला कशी ओळखी याचाही प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नक्कीच महायुतीची मिटिंग झाली तर त्याच्यामध्ये मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहे. आणि विधानसभा जिंकणं हे आपल्यासाठी फार अवघड नाही. त्यासाठी एकोप्याने आम्हाला पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. माननीय अजितदादा पवार यांनी वंचित बरोबर जावं अशी काहीतरी चर्चा सुरू आहे. मला वाटतं की अजितदादा वंचित सोबत जातील असं नाही. सध्या वंचित आघाडी वंचित झालेली आहे. त्यामुळे त्या वंचित आघाडी बरोबर जाऊन काय अजितदादांचा फायदा होणार नाही. आणि अजितदादा हे महायुतीसोबतच राहतील असा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. अजितदादा यांनी फार मोठं डेअरिंग करून माननीय शरद पवार साहेबांच्या सोबत राहिलेले अजितदादा पवार यांनी जवळजवळ 42 आमदारांना आपल्या बाजूला उडवण्यामध्ये यश मिळवलं. आणि क्लिअर 2/3 मेजॉरिटी जी आहे ती त्यांना मिळाल्यामुळे त्यांना घड्याळी सिंबॉल मिळालेला आहे. माननीय उद्धव ठाकरे यांचं जे धनुष्यबाण सिंबॉल होतं ते माननीय एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी 55 आमदारांपैकी जवळजवळ 40 आमदार आपल्या बाजूला आणले. आणि त्यामुळं त्यांना सुद्धा धनुष्यबाणी सिंबॉल मिळालेला आहे. जो नियम बनवलेला आहे त्या नियमाप्रमाणे त्यांना इलेक्शन कमिशनला निर्णय द्यावा लागलेला आहे. यापूर्वी अशा पद्धतीचे निर्णय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. त्यामुळे कुणीतरी मोदी साहेबांनी सांगितलं आणि निर्णय दिला असा अजिबात नाही आहे. इलेक्शन कमिशन इंडिपेंडंट बॉडी आहे. आणि त्यामुळं इलेक्शन कमिशनने दिलेला जो निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधामध्ये आणि शिवसेनेसोबत संबंधातला तो नियमाप्रमाणेच आहे. त्या प्रमाणात आम्ही 3 पक्ष तर आमची मोठी आहेतच आहे. पण आमचा पक्ष RPI आहे, महादेव जानकरांचा पक्ष आहे, सदाभाऊ खोत यांचा पक्ष आहे, विनय गोरे यांचा पक्ष आहे. बच्चू कडू सध्या कोणासोबत आहे मला माहीत नाही. म्हणजे ते आमच्यासोबत तर सध्या दिसत नाही आहे. ते सुद्धा आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी आमच्यासोबत यावं बच्चू कडू यांनी अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. दुसरा सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण 2 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि राज्य सरकारने मी सुरुवातीला सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही मागणी आपण केलेली आहे. ते आरक्षण देताना ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि SC ST आणि ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी सर्वात अगोदर आपण केलेली होती. तसं आमच्या सरकारने मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे 10% आरक्षणाचा, तर 10% आरक्षणाचा जो इकॉनॉमिक विकर सेक्शनला देण्यात आलेलं जे 10% आरक्षण आहे त्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात होणारच आहे किंवा होत आहे. तरी मराठा समाजाची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या. आणि त्यांची मागणी योग्य यासाठी आहे की यापूर्वी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कोर्टामध्ये टिकलेला नाही आहे. अनेक वेळेला त्याला विरोध केला आहे. आणि त्यामुळे आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. ओबीसीचं म्हणणं आहे की बाबा आमच्यामधून देऊ नका, आम्हाला जाऊ कमी मिळालेलं आहे. 50 ते 52% लोकसंख्या असणारा जो ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाला फक्त 27% आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं आमच्यामध्ये कुणाला टाकू नका ही त्यांची मागणी आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने
10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण मी मध्यंतरी सूचना अशी मांडली होती, तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्यामधलं 30% आणि 20% हे दोन ग्रुप ओबीसी समाजाचे आहेत. 18% शेड्यूल कास्ट आरक्षण आहे, 1% शेड्यूल ट्राईबल आरक्षण आहे. तर जसे 2 कॅटेगरी तामिळनाडूमध्ये केलेले आहे, तशा 2 कॅटेगरी करून सध्या जो ओबीसी समाज आहे त्याला त्याच्या आरक्षणाला बिलकुल धक्का न लावता नवीन मराठा ओबीसी म्हणून जर असा निर्णय घेतला तर कदाचित तो कोर्टामध्ये टिकू शकेल. आणि त्याचा विचार महाराष्ट्र सरकारने करावा अशी एक माझी सूचना आहे. तसे 2 कॅटेगरी तामिळनाडूमध्ये आहे, तसे आम्ही आमच्या राज्यामध्ये 2 कॅटेगरी केलेली आहे. म्हणून त्यामुळं सध्याच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा एक विचार करायला हरकत नाही. आणि आता लक्ष्मण आपले नाके त्यांचं जे उपोषण होतं ते कालच मला परवा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की लक्ष्मण नाके यांचं उपोषणाच्या शिसडीत जायचं राज्याचे प्रतिनिधी आणि सरकार हे तुमच्यासोबत आहे, तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन त्यांना दिल्यानंतर लक्ष्मण नाके आणि वाघमारे आणि आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. आणि आता सर्वपक्षीय बैठक जी आहे ती बैठक लवकरच होणार आहे. त्या बैठकीला मला वाटतं की ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोघांमधला वाद मिटवायचा असेल तर दोघांनी एकत्र आलो पाहिजे. त्यासाठी आमचे मनोज दरांगे पाटील यांना निमंत्रण जाईल, त्यांनी सुद्धा त्या बैठकीला उपस्थित राहावं, आपली बाजू ठोसपणे त्या ठिकाणी मांडावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. ओबीसी समाजाला आपलं आरक्षण वाचवण्याचा अधिकार आहे. त्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची मागणी जी आहे, ती मागणी रास्त मागणी आहे. आणि राज्य सरकारने सुद्धा वेळोवेळीला सातत्याने ही भूमिका मांडलेली आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आणि त्याप्रमाणे ते आरक्षण त्यांना 10% ते देण्यात आलेलं आहे आणि राज्यामध्ये ते आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. पोलीस भरती होते, अनेक ज्या रिक्रुटमेंट चाललेली आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण देण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे केंद्राकडे हा प्रस्ताव आला तर केंद्र त्या संबंधात विचार करेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधाचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आमच्या मंत्रालयाकडे आला, आम्ही एक्सपर्ट समितीकडे पाठवू. आम्ही या संबंधामध्ये काय करता येऊ शकेल, मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मतात आम्ही आहे. आमच्या एक्सपर्ट समितीकडे हा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्या ठिकाणी नक्की मी सुद्धा ही भूमिका घेणार आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना नव्हे, ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण. आणि ओबीसीचे जे आरक्षण आहे ते सुद्धा ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबाला ते आरक्षण आहे, सगळं ओबीसीला आरक्षण नाही. आणि आम्ही 10% दिलेले जे EWSचं जे आरक्षण आहे इकॉनॉमिक सेक्शनचं त्याला सुद्धा 8 लाखाची अट आहे. त्यांचं उत्पादन 8 लाख वार्षिक आहे, 8 लाखाच्या आतमध्ये अशाच कुटुंबांना त्याचा फायदा होतो. त्याचा 8 ते 12 करावे, 15 करावेत अशी मागणी आहे. अजून काही त्याचा निर्णय आमच्या मंत्रालयाने घेतला नाही. भविष्य काळामध्ये 8% 8 लाखाचं उत्पादन आहे त्याचं ते 12 लाख किंवा 12 लाख करण्याच्या संबंधामध्ये नक्कीच आमचं मंत्रालय विचार करत आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहूया. बाकी आता जी विधानसभेची निवडणूक येते त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 8-10 जागा मिळाव्या. 11-12 MLC आलेले त्याच्यामध्ये MLC मिळावी.
विस्तार लवकरात लवकर करावा मंत्रिमंडळाचा, त्यामध्ये मंत्रिपद RPIला मिळावं आणि सगळे महामंडळाच्या जागा ज्या आहेत देवेंद्र फडणवीसजी दिल्लीला माझ्या बंगल्यावर आली होती, त्याच्यासोबत माझी अर्धा पाऊंडला चर्चा झाली होती आणि विधानसभा जिंकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला झोपणं केलं पाहिजे. दलित मतदार जे इकडे तिकडे मध्यंतरी गेलेले आहेत त्यांना इकडं आपल्या बाजूला आणणं आवश्यक आहे. त्यासाठी RPIला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. लवकरात लवकर सगळी महामंडळ करा, कमिट्या करा असे त्यांना आपण सांगितलेलं आहे. इलेक्शन नंतर आपण सगळं करू असं ते म्हणालेले आहे. त्याप्रमाणे ते दिलेलं आश्वासन पार्टीला शंभर अपेक्षा आहे.